भाजप देवाभाऊमय आहेच, पण राज्यामधील इतर पक्षही देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यानेच चालतात. मंगलप्रभात लोढांचं खळबळजनक वक्तव्य. मुंबई हे आपलं घर आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकायची असेल तर फक्त अमित सटम किंवा राहुल नार्वेकर यांची जबाबदारी नाही, ती जबाबदारी आपली आहे. मुंबईत भाजपचा महापौर बसल्यास आपली कॉलरी टाईट होईल, असं वक्तव्य राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यासाठी आलेल्या भाजपाच्या वर्षपूर्ती मेळाव्यात बोलत होते. यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईच्या महापौरपदी भाजपतर्फे दावा ठोकला. अमित सटम, तुम्ही मुंबई भाजपचे अध्यक्ष झाला तेव्हा फक्त अमित सटम होता. आता 100 दिवसात तुम्ही आमच्यासाठी वरच्या अमितभाईंसारखे झाला आहात. भाजपात कार्यकर्त्याला तिकीट द्या, अगर नका देऊ, मात्र काम करण्याचा आनंद येतो तो वेगळाच असतो, असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलेलं आहे. अमित सटम मेहनती आहेत. ही त्यांची निवडणूक नाही आहे, ते आपल्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करत आहेत. आपली सेना भाजप आहे. सेनापती अमित सटम आहे. महापौर आपला बनवायचा आहे. रिलिजियस ड्युटी म्हणून ते पूर्ण करूयात, असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलेलं आहे. या मेळाव्यात मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. आपण देवाभाऊंची विविध रूपं पाहतोय. त्यांची 100 वेगवेगळी रूपं आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कामं केली आहेत. ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर झाले. भाजप देवाभाऊमय तर आहेच, मात्र महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देखील देवाभाऊच ठरवतात. मी गेल्या 25 वर्षापासून त्यांना बघतो आहे. राजकारण करण्याचे काम त्यांना कधी आवडतं तर कधी नाही, मात्र आपल्या कुटुंबातील सुखदुःखात ते लगेच तत्पर असतात आणि अडचणी आल्या तर धावून येतात, असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे. परिषद का कार्यकर्ता युवा अवस्था में यूनिवर्सिटी के अंदर प्रेसिडेंट बनता है, महाराष्ट्र का सबसे कम उम्र का महापौर बनता है नागपुर जैसे शहर का, और 3 बार ऐसी परिस्थिति के अंदर जब 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी, पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवाभाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवाभाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवाभाऊ तय करते हैं। और ये हमारे राजनीतिक गुरु, इनके जो विभिन्न रूप हम देख रहे हैं, मैंने यहाँ पर अभी आर्टिफिशियल इंटेलिजेंस का सामने देखा हुआ है, उधर। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.